समास 9वा. पुरुष प्रकृती. श्रीराम. आकाशी वायो झाला निर्माण, तैसी ब्रह्ममूळ माया जाण. त्या वायोमध्ये त्रिगुण आणि पंचभूते. आकाशात वायू निर्माण झाला, त्याप्रमाणे परब्रह्माच्या ठिकाणी मूळ माया उत्पन्न झाली. त्या वायूमध्येच सूक्ष्म रूपाने पंचमहाभूते आणि त्रिगुण असतात. वटबीजी असे वाड, फोडून पाहता न दिसे झाड. नाना वृक्षांचे जुंबाड, बीजापासून होती. वडाच्या झाडाचे बी अगदी लहान असते. बी फोडून पाहिली तर तेथे झाड दिसत नाही, पण त्या एका बीजापासूनच वृक्षाचे समूहाच्या समूह निर्माण होतात. तैसी बीज रूप मूळ माया, विस्तार झाला तेथूनिया. तिचे स्वरूप शोधूनिया, बरे पहावे. तशी मूळ माया ही बीज रूप असून तिच्यापासून ह्या दृश्यसृष्टीचा विस्तार झाला आहे. त्या याचे स्वरूप नीट विचारपूर्वक जाणून घ्यावे. तेथे दोन्ही भेद दिसती, विवेके पहावे प्रचिती. निश्चळी जे चंचळ स्थिती, तोची वायो. तेथे दोन भेद आहेत, त्यांची प्रचिती विवेकाने घ्यावी. निश्चळ स्वरूपात जी चंचव्या निर्माण होते, तोच वायू होय. तयामध्ये जाणीव कळा, जगज्योतीचा जिव्हाळा. वायो जाणीव मिळो न मेळा, मूळ माया बोलीचे. त्यामध्ये जी जाणीव असते तेच जगज्योतीचे सातत्याने अस्तित्व आहे. वायू आणि जाणीव दोन्ही मिळून मूळ माया असते. सरिता म्हणता बायको भासे, तेथे पाहता पाणीच असे. विवेकी हे समजा तैसे, मूळ मायेसी. सरिता शब्द उच्चारतानाच कुणी बाई असावी असे वाटते, पण प्रत्यक्षात ती नदी म्हणजे पाणीच नसते. त्याप्रमाणे मूळ माया शब्दही उच्चारल्यावर बाईची कल्पना येते खरी, पण विवेकी माणसाने नीट विचार करून मुळ्याचे स्वरूप म्हणूनच जाणून घ्यावे. वायो जाणीव जगज्योती, तयास मूळ माया म्हणती. पुरुष आणि प्रकृती याचेच नाव. वायू आणि जाणीव म्हणजेच जगज्योती मिळून एकत्रितपणे त्यांना मूळ माया म्हणतात. यालाच पुरुष आणि प्रकृती असेही म्हणतात. वायोस म्हणती प्रकृती आणि पुरुष म्हणती जगज्योती. पुरुष प्रकृती शिवशक्ती याचेच नाव. वायूला प्रकृती म्हणतात आणि जगज्योती म्हणजे जाणीव तिला पुरुष म्हणतात. पुरुष प्रकृती यांना शिवशक्ती असेही म्हणता येते. वायोमध्ये जाणीव विशेष, तेची प्रकृतीमध्ये पुरुष. ये गोष्टीचा विश्वास धरिला पाहिजे. वायूमधील विशेष जाणीव हीच प्रकृतीमधील पुरुष होय, या गोष्टीवर विश्वास ठेवलाच पाहिजे. वायो शक्ती जाणीव ईश्वर, अर्धनारी नटेश्वर. लोक म्हणती निरंतर, येणे प्रकारे. वायू शक्तिमय तर ईश्वर जाणीवमय आहे. यालाच अर्धनारी नटेश्वर असेही लोक निरंतर म्हणतात. वायोमध्ये जाणीव गुण, तेची ईश्वराचे लक्षण. तयापासून त्रिगुण पुढे झाले. वायूमध्ये जो जाणीव गुण असतो तेच ईश्वराचे लक्षण होय. त्याच्यापासूनच पुढे त्रिगुण उत्पन्न झाले. तया गुणामध्ये सत्वगुण, निखळ जाणीव लक्षण. त्याचा देहधारी आपण, विष्णू झाला. त्या त्रिगुणांपैकी जो शुद्ध सत्वगुण तेच जाणीवेचे लक्षण होय, त्याचा देहधारी तो विष्णू जाणावा. त्याच्या अंशे जग झाले, ऐसे भगवद्गीता बोले. गुंतले तेची उगवले, विचार पाहता. त्याच्या अंशानेच जग चालते असे भगवद्गीता सांगते. दृश्यामध्ये गुंतल्यामुळे शुद्ध जाणीवेचा हा अंश
लोप पावतो. सास सार विचाराने तो प्रचितीला येतो. एक जाणीव वाटली प्राणी मात्रास विभागली. जाण जाणो वांचविली सर्वत्र काया. ती शुद्ध जाणीवच सर्व प्राणी मात्रांमध्ये विभागली गेली. त्या जाणीवेच्या योगानेच सर्व प्राणी आपापल्या देहाचे संरक्षण करतात. तयेचे नाव जगज्योती प्राणी मात्र तिचे न जीती. याची रोकडी प्रचिती प्रत्यक्ष पाहावी. त्या शुद्ध जाणीवेचे नाव जगज्योती असून तिच्या योगाने सर्व प्राणी मात्र जगतात. याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला नेहमी येतोच. पक्षी श्वापद किडा मुंगी कोणी एक प्राणी जगी. जाणीव खेळे त्याच्या अंगी निरंतर. जगात जितके म्हणून प्राणी आहेत, पक्षी, जनावरे, किडा, मुंगी आदी कुणीही असो, त्यांच्या अंगी निरंतर जाणीव खेळत असते. जाणोनी काया पळविती तेने गुणे वाचती. दडती आणि लपती जाण जाणो. जाणीवेच्या योगाने त्यांना धोका वाटला की ते पळून जातात आणि जीव वाचवितात. जाणीवेमुळेच ते लपतात, दडतात व अशा प्रकारे स्वरक्षण करतात. अवघ्या जगस वाचविती म्हणून नामे जगज्योती. ते गेलिया प्राणी मरती जेथील तेथे. ही शुद्ध जाणीवच सर्व जगास वाचविते म्हणून तिला जगज्योती नाव दिले आहे. ती जाणीव नष्ट झाली की प्राणी जेथल्या तेथे मरून पडतात. मुळीच जाणीवेचा विकार पुढे झाला विस्तार. जैसे उदकाचे तुषार अनंत रेणू. मूळ मायेतील जाणीवेचाच पुढे विस्तार झाला. उदकाचे तुषार असावेत तशी जाणीवेपासून अनंत रेणू निर्माण झाले. तैसे देव देवता भूते मिथ्या म्हणो नये त्या ते. आपल्याल्या सामर्थ्य ते सृष्टीमध्ये फिरती. त्याप्रमाणे देव देवता दैवते भूते वगैरे आपापल्या सामर्थ्यानुसार वृष्टीमध्ये फिरत असतात. त्यांना मिथ्या म्हणू नये. सदा विचारती वायू स्वरूपे स्वच्छा पालटी ती रूपे. अज्ञान प्राणी भ्रमे संकल्पे त्यास बाधिती. वायू स्वरूपात ती सदा फिरत असतात व स्वतःच्या इच्छेनुसार रूप पाल्या असतात. अज्ञानी लोकांच्या ठिकाणी श्रम असतात, संकल्प असतात म्हणून त्यांना बाधा करतात. ज्ञात या संकल्पेची असेना म्हणून त्यांचे न बाधवेना. या कारणे आत्मज्ञाना अभ्यासावे. जो आत्मज्ञानी असतो त्याच्या ठिकाणी कुठलाही संकल्पच नसतो म्हणून त्याला ते बाधा करूच शकत नाहीत. म्हणून आत्मज्ञानाचा अभ्यास करावा. अभ्यासिल्या आत्मज्ञान सर्व कर्मास होय खंडन. हे रोकडी प्रचित प्रमाण संदेह नाही. आत्मज्ञानाचा अभ्यास केल्याने सर्व कर्मांचे खंडन होते. ही अगदी रोकडी प्रचिती आहे. त्यात संदेहाला जागाच नाही. ज्ञाने विन कर्म बिघडे हे तो कदापि न घडे. सद्गुरु विन ज्ञान जोडे हेही अघटित. ज्ञानाशिवाय कर्मफल कदापिही नष्ट होत नाही. त्याचप्रमाणे सद्गुरूशिवाय ज्ञान झाले असेही कधी घडू शकत नाही. म्हणून सद्गुरू करावा सत्संग शोधून धरावा. तत्वविचार विवरावा अंतर्यामी. म्हणून सद्गुरूंना शरण जावे, शोधून सत्संग करावा आणि अंतर्यामी सतत तत्वविचाराने मनन निधी ध्यासन करावे. तत्वे तत्व निरसोन जाता आपला आपणची तत्वता. अनन्य भावे सार्थकता सहजची झाली. तत्वाने तत्वांचे निरसन झाले की आपण केवळ आत्मरूपाने उरतो. आजच्याशी अनन्य भाव ठेवल्याने स्वस्वरूपानुभव येऊन सहजिकच सार्थकता लाभते. विचार न करिता जे जे केले
ते वावगे व्यर्थ गेले. म्हणून विचारी प्रवर्तले पाहिजे आधी. विचार न करता जे करावे ते चांगले होत नाही व व्यर्थच जाते. म्हणून सर्वप्रथम विचाराच्या ठिकाणी प्रवृत्त झाले पाहिजे. विचार पाहेल तो पुरुषू, विचार न पाहे तो पशु. ऐसी वचने सर्वेषु, ठाई ठाई बोलिला. जो सारासार विचार करून पाहतो तोच पुरुष म्हणून घेण्यास योग्य ठरतो. या प्रकारे विचार करता नाही तो पशु होय, अशा अर्थाची वचने भगवंताने ठाई बाई बोलून दाखविली आहेत. सिद्धांत साधाया कारणे, पूर्व पक्ष लागे उडवणे. परंतु साधका निरूपणे, साक्षात्कार. सिद्धांताचा निश्चय व्हावा म्हणून प्रथम पूर्व पक्ष मांडून त्याचे खंडन करावे लागते. पण साधकांनी चर्चेतच न गुरफटता आत्मसाक्षात्कार करून घ्यावा. श्रवण मनन निजध्यास, प्रचितीने बाणता विश्वास. रोकड साक्षात्कार सायास, करण्याची न लगे. सतत श्रवण मनन निधिध्यासन केले असता प्रचितीची येते व विश्वास दृढ होतो. मग रोकडा साक्षात्कार होण्यासाठी वेगळे सायास करावेच लागत नाहीत. इति श्रीदासबोधे गुरु शिष्य संवादे पुरुष प्रकृतीनाम समास 9वा. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे पुरुष प्रकृतीनाम समास 9वा समाप्त.